आज मी आली आहे बेकर्स क्राफ्टला आणि बेकर्स क्राफ्ट आपल्यासाठी काहीतरी खूप एक्साइटिंग आणि नवीन घेऊन येते, ज्या ब्रँडचं नाव आहे स्मृती. तर स्मृती नक्की काय आहे मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तर चला बघूया. हॅलो. हॅलो, कशी आहेस? मजेत. तू कशी आहे? मी पण मस्त. मस्त कॉफी घेऊया. येस. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या न्यू ब्रँड साठी. थँक्यू सो मच. सर्वात पहिले तर मला हे सांग, स्मृती नक्की काय आहे आणि हे नाव का ठेवलंस तू? स्मृती हे जे आहे ना, हे एक कॉर्पोरेट गिफ्टिंग फर्म आहे. तर हा फर्म सर्वात जास्त जो आहे तो फक्त कॉर्पोरेट क्लायंटसाठी आहे, मेजरली बल्क ऑर्डर्स वगैरे साठी. पण असं कंपल्सरी नाही. आता तुम्ही ऍज अ स्मॉल बिझनेस ओनर्स पण तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजला काहीतरी गिफ्ट द्यायचे आहे किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन्स मध्ये बल्क गिफ्टिंग मध्ये तुम्हाला कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचे आहे, बर्थडेचे रिटर्न गिफ्ट द्यायचे, हे सगळंच याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. कारण थ्रू आउट इयर्स खूप छोटे छोटे फेस्टिवल्स किंवा इव्हेंट्स किंवा आपलं मदर्स डे झालं, वुमेन्स डे झालं, फादर्स डे झालं, फॉर अ चेंज म्हणजे असं नाहीये की हा आत्ता सुरू झाला. कसं आहे, आम्ही ऑलरेडी फूड आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोतच. कॉर्पोरेट्स बरोबर आम्ही खूप वर्षांपासून काम पण करत आलेलो आहोत. म्हणून त्या गोष्टी मागे कुठे ना कुठे काही ना काही होत असतं. तर आतापर्यंत असं जाणवायचं फक्त वुमेन आणि मदर्स साठीच सगळं होतंय. पण या वर्षी म्हणजे 2025 मध्ये फादर्स डे सुद्धा इतका छान सेलिब्रेट केलाय प्रत्येकाने की खूप छान वाटलेलं तेव्हा. म्हणजे तेव्हाचे जे ऑर्डर्स होते तेव्हा तसं मनापासून खूप छान वाटलं की चला आता इट्स इक्वॅलिटी आफ्टर ऑल. तर म्हणून तो ओव्हरऑल गिफ्टिंग फर्म आहे असं आहे स्मृतीचं. आणि स्मृती नाव का बरं? तर स्मृती म्हणजे आपलं मेमरी. आता गिफ्ट असा पाहिजे जो मेमोरेबल पाहिजे, जो नेहमी तो बघितल्यावर ओ हा मला माझ्या कंपनीने दिलाय किंवा ओ हा या व्यक्तीने दिलेला आहे, त्याच्यामुळे तो स्मृती. स्मृती हाऊस ऑफ गिफ्टिंग हे सुरू करण्यामागचं इन्स्पिरेशन काय होतं? ऍक्च्युली कसं होतं मी सांगते की ओव्हरऑल इयर मध्ये जे प्रोग्राम्स असतात ना, तर हे दोन वेगळ्या याच्यामध्ये असतात. म्हणजे जेव्हा कॉर्पोरेट्स ऑर्डर्स साठी येतात तर त्यांना केक्स सुद्धा लागतात, पहिली गोष्ट जी त्यांच्या एम्प्लॉईजच्या बर्थडेज वगैरे साठी. काही सेलिब्रेशन साठी त्यांना स्नॅक्स बॉक्सेस लागतात. आपण आपल्या पेजवर पण बऱ्यापैकी स्नॅक्स बॉक्सेस बद्दल फोटोज वगैरे अपलोड केले. पण ते स्नॅक्स बॉक्सेसचा कॉन्सेप्ट कसा आहे की एक क्विक बाईट आणि तो इतका परफेक्टली पॅक्ड असतो की लोकांना वाटलं तिथे खायचं तर तिकडे, नाहीतर ते कॅन टेक इट होम व्हेरी इझिली आणि खूप कन्व्हिनियंट आहे. तर आम्ही हे करत होतो सर्वात जास्त. आणि तेव्हा आम्हाला एक नीड जाणवली किंवा एक हे जाणवलं की ओके फाईन, एवढंच नाही तर त्यांना गिफ्टिंगसाठी पण लागतं. त्यांना अप्रिसिएशन करायचं असेल तरी काही छोट्या गोष्टी लागतच असतात. थ्रू आउट इयर कोणाला काही ना काही लागतच असतं. तेव्हा असं वाटलं की एकच वर्टिकल का बरं, आपण वेन वी कॅन एक्सपॅन्ड अँड इट इज वेल विद इन आवर रेंज. असं नाहीये की काहीतरी खूप वेगळं आहे, आपण आरामशीर या गोष्टीला इन्कॉर्पोरेट करू शकतो, तर का नाही. म्हणून मग आम्ही लास्ट इयर अंडर बेकर्स क्राफ्टच आपण केलं. आणि मग यावर्षी असं वाटलं की नाही ठीक आहे, चालू काहीतरी वेगळा करूया, सो दॅट लोकांना पण थोडंसं लक्षात राहील. खूपच सुंदर कल्पना आहे. मोहिता, मला सांग, आता मार्केटमध्ये बघ एवढे सारे ब्रँड्स आहेत गिफ्टिंगचे पण, तर स्मृतीमध्ये अशी काय खासियत आहे? स्मृतीचं सर्वात मोठी खासियत जी मला असं वाटतं आहे ते फुल कस्टमायझेशन आहे. की तुमच्या हिशोबाने तुमच्यासाठी तुमचे गिफ्ट बनताय. म्हणजे त्याच्यात आमचा से नाही आहे. ऍज अ एम्प्लॉयर किंवा ऍज अ HR तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज साठी काय हवंय, कसं हवंय, तुमचं बजेट काय, त्याच्यात आपण काय बेस्ट करू शकतो ना, हे आमचा प्रयत्न असतो. पर्सनलाइज गिफ्ट बनवून देणार, पूर्ण पर्सनलाइज. म्हणजे तुम्ही जसं सांगाल तसं, त्याच्यामध्ये आम्ही नाही असणार. आम्ही फक्त की आमच्याकडे एवढं आहे, तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला काय हवंय तुमच्या बजेट मध्ये आणि एक्झॅक्ट सगळं कस्टमायझेशन सगळं. म्हणजे पूर्ण कंपनीचं नाव, लोगोज, तुम्हाला काही स्पेशल मेसेज लिहून हवाय, दिवाळीसाठी आहे जर इन केस तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल विशेस लिहून हवे किंवा तुमचे CHROचे नोट हवे, तर ते पण पूर्ण कस्टमाइज होऊन त्या बॉक्सेस वर लागून तुमच्या एम्प्लॉईज किती छान. म्हणजे एम्प्लॉई खुश होऊनच जाणार. डेफिनेटली. गिफ्ट म्हणजे एक कला आहे
आणि तुझ्यासाठी गिफ्टिंग म्हणजे नक्की काय? पहिले तर खूप सुंदर प्रश्न आहे, पण गिफ्ट म्हणजे माझ्यासाठी जर मी सांगायचं म्हटलं, मला जर कोणी गिफ्ट करत असेल तर मला ते गिफ्ट फक्त मटेरियलिस्टिक नको, असं काहीतरी मेमरी सोबत काही. म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी तर मला जे जे गिफ्ट दिले त्याच्याबरोबर एक एक लेटर्स देते, लेटर्स अजूनही एका बॉक्समध्ये. हा, सो माझ्यासाठी गिफ्टिंग म्हणजे एक, जसं मी म्हटली स्मृती, मेमरी, तसं एक मेमरी आहे आणि स्पेशल काहीतरी जे आपल्याला त्या व्यक्तीचं आठवण करून जातो, असं माझ्यासाठी गिफ्टिंग ओव्हरऑल कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक गिफ्ट सोबत एक मेमरी असलीच पाहिजे. काहीतरी की हा, किंवा एखादा किस्सा तरी असला पाहिजे की ओ यांनी हा गिफ्ट याच्यासाठी दिलेला, किंवा अ नाईस लाफ्टर आफ्टर इट ऑल्सो, काहीतरी असं झालं तर ते एक छान मेमरी मध्ये राहून जातं. कारण मटेरियल थिंग्स संपून जातं रे. बरोबर. थोडं वापरलं, थोडं खाल्लं की संपलं. पण असं काहीतरी असलं तर ते डोक्यामध्ये एक मेमरी पण राहते आणि ते रिमेंबर पण राहतं, यार हा या मोमेंटला मला हे गिफ्ट मिळालंय, अप्रिसिएशन असो किंवा काही. एक्झॅक्टली. म्हणून माझ्यासाठी गिफ्ट म्हणजे मेमरी जास्त. फेस्टिवल्स म्हणजे गिफ्टिंगचा खूप मोठा सीझन असतो, तर तुमच्याकडे फेस्टिवल स्पेशल काय हॅम्पर्स आहेत? ओके, तर फेस्टिवल ऍक्च्युली खूप मोठा, आणि आता तर दसरा दिवाळी म्हटल्यावर हा एक्स्ट्रीम हेक्टिक सीझन आहे. आम्हाला ऑलरेडी सुरू झालेलं आहे याचं त्याचं. पण आता स्पेशल हॅम्पर्स म्हणजे एक तर स्मृती हे पूर्ण कस्टमायझेबल आहे, पण आपण फेस्टिव्ह रेंज साठी पूर्ण मिठाई चालू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काजूची मिठाई झाली, काजू कतली झाली, पिस्ता बर्फी झाली, ड्रायफ्रुट्स बर्फी झाले. जर तुम्हाला थोडं हेल्दी गिफ्टिंग मध्ये जायचंय तर माझ्याकडे ड्रायफ्रूट लाडू आहेत ज्याच्यामध्ये शुगर नाही, कोणत्याही प्रकारचा आपण म्हणतो ना फ्लोअर, तो फ्लोअरच नाहीये, कारण त्याचा जो बेस आहे तो डेट्सच्या बेसमध्ये आहे आणि फक्त ड्रायफ्रुट्स बरोबर बनवलेला आहे. तो एक्स्ट्रीम हेल्दी आहे. थोडं कॉस्टिंग वाईज जास्त आहे, पण मग ते वर्थ इट आहे. त्याला सोडून आपण बिस्कॉटी म्हणून पण एक गोष्ट चालू केली आहे जी मिलेट मध्ये आहे. म्हणजे अगेन मैदा नाही, आटा नाही, ज्वार, बाजरी या आट्यांमधनं बनवलेला आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये जॅगरी आहे, गुळ आहे, आपलं साखर नाहीये. तर म्हणून तुम्ही हेल्दी गिफ्टिंग जर जायचं असेल तर डेफिनेटली मला कॉल करा, म्हणजे तुम्हाला थोडे अजून हेल्थ ऑप्शन्स पण आम्ही दाखवूया, कारण आता काळाची गरज पण आहे. बरोबर. आणि सगळे ऍक्च्युली शिफ्ट होत आहेत या गोष्टींकडे की शुगर फ्री खाणार आणि हेल्दी. एक्झॅक्टली. खरंच म्हणजे एकदा त्या हॅम्पर्स कडे पण लोकांनी थोडं मूव्ह झालं पाहिजे. मान्य आहे की थोडं कॉस्टिंग वाईज जास्त जातं, पण जे प्रीमियम कस्टमर्स आहे तुमचे त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली असं काहीतरी करू शकता. त्याच्यामध्ये अजून हॅम्पर्स म्हणजे आपण दिवाळीसाठी ना दियाज वगैरे टाकतो, ते कॉपरची युटेन्सिल्स वगैरे असतात ना ज्याच्यात ग्लास आणि एक जारचा पूर्ण सेट असतो, ते सेट झाले, काही पंत्या झाले, काही हँडमेड आर्टिकल्स आहेत, हा, किंवा कॅन्डल झाले, हे सगळे स्पेशल हॅम्पर्स मध्ये टाकणारी गोष्ट आहे. मग्स वगैरे तर हे रेग्युलर जे कॉर्पोरेट गिफ्ट्स आहेत ते तर आहेतच, पण आपल्या हिशोबाने कस्टमाइज कर. म्हणजे बॉक्स मध्ये काय जाणार ही तुम्ही आम्हाला सांगायचं, मोर दॅन आम्ही तुम्हाला सांगायचं, कारण तुमच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग आम्ही ते कस्टमाइज करतो आहे. आम्ही हॅम्पर बनवायला बनवून देऊ शकतो, पण मग ते रिजिड होऊन जातं की नाही हेच पाहिजे. म्हणून मग आम्ही असं थोडासा कॉन्सेप्ट ठेवलाय, सो दॅट जस्ट लाईक आमची संकल्पना तुमचं कलेक्शन. एक्झॅक्टली. म्हणून रेंज मोठी आहे, तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला काय काय टाकायचंय. तुझी ऑन्टरप्रिनरशिप जर्नी कुठून सुरुवात झाली? बस इथून. बरं, त्यात काय काय चॅलेंजेस आले तुला? आता मी ही फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर नाहीये, माझ्या डॅडनी हे चालू केलेलं आहे, किंवा मुळात माझ्या आजोबांनी हे चालू केलेलं आहे, आणि या दुकानालाच आता 26 इयर्स झाले. बापरे, खूपच मस्त. एवढा मोठा प्रवास. येस. म्हणून त्याची जर्नी तुला, किंवा बेकर्स क्राफ्टची जर्नीसाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया जिथे तुला जास्त समजेल. पण माझ्या बाबतीत विचारलंस तर लहानपणापासूनच खूप बिझनेस बरोबर इन्व्हॉल्वमेंट, थोडं हळूहळू. आता आपण आज लहान मुलं तर नाही आहेत, पण तरी एक बघताना हे तर थोडंसं क्युरिओसिटी पहिल्यापासून होती की काहीतरी करावं. जॉब कधी डोक्यातच नव्हता, असंच मुळात नाही, कारण माझं मास्टर्स झालंय ते पण ऑन्टरप्रिनर, म्हणजे माझं बॅचलर्स ऑन्टरप्रिनरशिप मध्ये, मास्टर्स तर फुल फूड अँड बेव्हरेज मॅनेजमेंट मध्येच आहे.
तर ते असं थोडं प्री डिसाइडेड होतं की आपण याच्यामध्येच जायचं. करिअर करायचं. येस. आणि स्वतःचं असताना मग अजून काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये वाढवलेलं कधीही बेटर आहे, मोर दॅन स्टार्टिंग समथिंग न्यू. आणि चॅलेंजेस म्हटल्यावर सेम की आता जेवढ्या वर्षांची मी आहे तेवढ्या वर्षांचा आमच्याकडे स्टाफ आहे. म्हणजे त्यांनी लिटरली आम्हाला लहानाचं मोठं होताना बघितलंय. मग जेव्हा आपण ऍज अ ऑथॉरिटी म्हणून त्यांच्या समोर येतो तेव्हा क्विक एक्सेप्टन्स प्रॉब्लेम असतो. पण झालं आता भरपूर वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले आता मला पण काम करून. सो हळूहळू हळूहळू ते चेंजेस येत असतात. आणि बाकी मार्केट ट्रेंड्स जसे चेंज होता ना तसं आपल्यालाही चेंज व्हायला लागतं. जे 4 वर्ष आधी किंवा 5 वर्ष आधी होतं ते आता नाही होणार आहे. ट्रेंड नुसार बदलत जावं लागतं. आणि केक्स आणि याच्यामध्ये तर खूप जास्त आहे, खूप नेक्स्ट लेवल. म्हणजे रोज काहीतरी नवीन येतं. रोज काहीतरी नवीन येतं. एक्झॅक्टली, थँक्स टू इंस्टाग्राम. आता फूड बिझनेस म्हटलं ना तर हा अप अँड डाऊन चालूच असतो, कारण रोज विक्री चालू होत आहे आणि या गोष्टीला आपण ऍज अ ह्युमन काही नाही करू शकत. बरोबर. तर म्हणून त्या कॉम्पिटिशनला पण थोडंसं हे करायचं, थोडं आपलं पण चालवायचं, असं करून करून मधून एक वे काढून चालू असतं आमचं. प्लस हायजीन कितीही ठेवलं तरी कधी ना कधी काही ना काही थोड्या बारीक चुका होता, तर त्या आमचा ते सर्वात जास्त स्ट्रेस फोकस्ड आहे. हो, ते सर्वात जास्त आम्हाला. बाकी सगळ्यांमध्ये कॉम्प्रोमाइज चालतं, क्वालिटी आणि हायजीन मध्ये आमच्याकडे कॉम्प्रोमाइज नाही चालत. आता जसे इव्हेंट्स होतात त्यामध्ये आपण काही हॅम्पर्स देतो किंवा मग बर्थडेला रिटर्न गिफ्ट देतो, तर त्यासाठी स्मृतीमध्ये स्पेशल काय आहे? भरपूर आहे. आता कसं होतं, इव्हेंट्स म्हणजे बेबी शॉवर्स झाले, बर्थडे पार्टीज झाले, त्याला सोडून वेडिंग्स झाले. आजकाल वेडिंग गिफ्ट पण खूप खूप मोठी इंडस्ट्री आहे. तर वेडिंग गिफ्ट मध्ये पण भरपूर हॅम्पर्स चालतात, ज्याच्यामध्ये कुकीज झाले, ब्राईड आणि ग्रूम्स साठी म्हणजे मग सिपर्स झाले, कस्टमाइज सिपर्स झाले. त्याच्यानंतर तुम्हाला काही फ्लावर डेकोरेशन्स मध्ये पण पाहिजे असेल तर ते. बर्थडे पार्टीसाठी स्टेशनरी किट्स झाले किंवा एखादा छोटासा सेट ज्याच्यामध्ये मुलांसाठी स्पेशली ड्रॉइंगचं पण आहे, थोडं आर्टिस्टला केलेलं. हो हो हो. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक कस्टमायझेशन कसं असतं की वरती प्रत्येकाचं नाव टाकता येतं, असं करून आपल्याला बर्थडे पार्टीज वगैरे साठी. त्याला सोडून जेव्हा वेडिंग्स येतात तेव्हा आता खूप लोक हे पण करतात की स्पेशलाइज न्यूज पेपर्स असतात त्याच्यामध्ये. डेट अँड टाइम अँड ऑल. एक्झॅक्टली, डेट टाइम, पूर्ण लग्नाचे जे इव्हेंट्स असतात त्याला काय ड्रेस व्हायला पाहिजे असं ते प्रॉपर न्यूज लेटर सारखं बनतं. ओव्हरऑल कस्टमायझेशन. आणि एक अजून गोष्ट, बेकर्स क्राफ्ट सुद्धा खूप आमचं स्पेशालिटी आहे चॉकलेट्स. म्हणजे तू पण ट्राय केले पाहिजे. पण इन जनरल आपण होममेड चॉकलेट्स करतो, तर चॉकलेट्सचं पण प्रॉपर हॅम्पर बनतं आपल्याकडे. तर ते सुद्धा हवं असतील तरी यू कॅन कॉन्टॅक्ट. म्हणजे बर्थडे पार्टीसाठी आपण फक्त चॉकलेट्सचे हॅम्पर्स पण देऊ शकतो, प्लस स्टेशनरी टाइप रिटर्न गिफ्ट्स पण. ते पण. आणि केक्स तर आहेच आमचे. खूपच सुंदर. आजच्या आपल्या गप्पा खूपच सुंदर झाल्या. तुझा प्रवास मला खूप जास्त आवडला. एक आता फक्त शेवटचा प्रश्न विचारते की आपल्या स्मृतीचं विजन काय आहे? स्मृतीचं विजन आता असं आहे की ओव्हरऑल वेन पीपल थिंक अबाउट गिफ्टिंग दे थिंक अबाउट स्मृती. पण त्याला सोडून फक्त नाशिकच नाही तर थोडेसे नाशिकच्या बाहेर ऍटलिस्ट महाराष्ट्रभरचे जेवढे कंपनीज आहेत त्यांनी थोडं ट्रस्ट करून हे असं ओव्हरऑल विजन आहे की जेवढं एक्सपान्शन करता येईल तेवढं एक्सपांड करायचं. म्हणजे आपलं स्मृती आउट ऑफ नाशिक सुद्धा अवेलेबल आहे? येस, डेफिनेटली. खूपच मस्त, खूपच सुंदर. तुझा प्रवास मला खूप जास्त आवडला, खूप एक्सपिरियन्स पण करायला मिळाला. तर आपण माझ्या मते नेक्स्ट पॉडकास्ट बेकर्स क्राफ्ट वर करू. येस, डेफिनेटली नेक्स्ट पॉडकास्ट आता. आणि तेव्हा आपण मम्मीला घेऊया थोडंसं, म्हणजे तुम्हाला बॅकएंडची पण पूर्ण जर्नी कळेल. येस, शुअर शुअर. तुम्हाला पण जर काही स्पेशल गिफ्ट साठी, स्पेशल ओकेजन साठी काही गिफ्टिंग करायचं असेल तर ते फक्त स्मृतीला करा. आणि त्याच्यासाठी यू हॅव टू कॉन्टॅक्ट 8208647816.